नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दृष्टी ऑनलाईन क्लासेस प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक लोणकर सर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आजच्या सेशनमध्ये आपण काही प्रीवियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत ते प्रीवियस इयरचे क्वेश्चन्स आपण पाहणार आहे। शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इयत्ता 8वी स्कॉलरशिप एग्जाममध्ये आलेले काही प्रीवियस इयर क्वेश्चन PYQs म्हणूयात आपण त्यांना, पास्ट इयर क्वेश्चन्स बघणार आहोत। पहिला क्वेश्चन तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे। जर 1/a वजा b अधिक 1/b वजा a तर यांची बेरीज किती असेल? तर बघा 1/a मायनस b प्लस 1/b मायनस a याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे। तर या ठिकाणी आपण काय करायचं बघा, अगोदर आपण छेदांचा गुणाकार करायचा, म्हणजे a मायनस b न b मायनस a ला मल्टिप्लाय करायचं। छेदांचा गुणाकार a मायनस b न b मायनस a ला मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्यानंतर नेहमी पुढून मागं मल्टिप्लाय करायचं। तिरकस गुणाकार b मायनस a नी 1 ला मल्टिप्लाय केले, b मायनस 1 नी 1 ला मल्टिप्लाय केले, 1 ला मल्टिप्लाय केले की तेवढंच मिळेल गुणाकार केल्यानंतर, प्लस a मायनस b 1 ला गुणतो तिरका, मग a मायनस b इंटू 1 केले की तुम्हाला a मायनस b मिळेल। याच्या नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल पहा, तर हा आहे तुमचा b मायनस a आणि त्याच्यानंतर हा आहे प्लस a मायनस b डिवायडेड बाय a मायनस b b मायनस a आहे असा ॲज इट इज ठेवा। तर एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह कॅन्सल होईल पहा। तर याच्यामध्ये बघा प्लस b हा मायनस b ला कॅन्सल होईल, प्लस a मायनस a ला कॅन्सल होईल। जेव्हा प्लस आणि मायनसमध्ये सर्वजण कॅन्सल होतात तेव्हा लक्षात ठेवा नेहमी 0 उरतो आणि 0 ला कोणी जरी आपण मल्टिप्लाय केलं, कोणत्याही अंकाने आपण 0 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर त्याचं 0 असतं। 0 ला कोणी मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर 0 असतं। त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर येते लक्षात। एकदम सिंपल क्वेश्चन परीक्षेमध्ये आलेला आहे। त्याच्यानंतर बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, याची किंमत तुम्हाला काढायची आहे। व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला याची किंमत काढायची आहे। आता काय व्हॅल्यू काढायची आहे बघा, तर याच्यामध्ये तुम्हाला 27 ब्रॅकेट देतो वाटल्यास मी, ब्रॅकेट रेस टू पॉवर 1/3 मल्टिप्लाय 36 ला ब्रॅकेट देतो रेस टू पॉवर 1/2, 81 चा रेस टू पॉवर आहे 1/4 डिवायडेड बाय 25 चा ब्रॅकेट रेस टू पॉवर आहे 1/2 आणि 400 चा ब्रॅकेट रेस टू पॉवर आहे 1/2। आता इंडायसेस प्रकरणामधून हा क्वेश्चन याच्यामध्ये विचारण्यात आलेला आहे। ज्याचा इंडेक्स हा 1/2 असतो तर त्याला बाळांनो स्क्वेअर रूट म्हणायचं। पॉवर जर समजा 1/2 आली तर स्क्वेअर रूट, 1/3 आला तर क्यूब रूट आहे, हा थर्ड रूट किंवा क्यूब रूट म्हणतो आपण त्याला, आणि 1/4 आला तर फोर्थ रूट आहे, चौथे मूळ, क्यूब रूट म्हणजे घनमूळ आणि स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ। तर या इंडायसेसच्या घातांकाचे मीनिंग्स तुम्हाला माहीत आहेत, त्याच्यानुसार जर आपण बघितलं आता हे तुम्हाला सोडवायचं आहे। दॅट इज इक्वल टू, आता 27 चा 1/3 याचा अर्थ काय बघा, याचा अर्थ असा आहे की 27 चं क्यूब रूट काय आहे। ओके, 27 चा 1/3 याचाच अर्थ काय आहे, क्यूब रूट ऑफ 27, याचाच अर्थ काय आहे, क्यूब रूट ऑफ 27। मग आता आपण काय करूयात, नेहमी लक्षात ठेवा क्यूब रूट म्हणल्यानंतर ती संख्या कुणाचा 3 वेळा गुणाकार केल्यानंतर येते। 27 ही संख्या कुणाचा 3 वेळा गुणाकार केल्यानंतर येते। तर क्यूब आणि क्यूब रूट जर तुमचे पाठांतर असतील तर 27 हा 3 या संख्येचा 3 वेळा गुणाकार आहे। त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता की 27 चं जे क्यूब रूट आहे ते 3 आहे, कारण 3 चा 3 वेळा गुणाकार 27 आहे। त्याच्यानंतर 36 चं स्क्वेअर रूट आहे, तर 36 कुणाचा 2 वेळा, स्क्वेअर रूट म्हणलं की कुणाचा 2 वेळा गुणाकार केल्यानंतर येतो 6 चा।
81 चे फोर्थ रूट आहे, तर आपण काय करायचं, कोणती संख्या अशी आहे की ज्या संख्येचा 4 वेळा गुणाकार केल्यानंतर 81 येतो. बघा, कोणती संख्या अशी आहे की ज्या संख्येचा 4 वेळा गुणाकार केल्यानंतर 81 येतो. 4 वेळा का म्हणलंय, कारण फोर्थ रूट आहे, फोर्थ रूट आहे. मग आपण जर बघितलं तर 3 × 3 × 3 × 3, तर याच्यामध्ये तुम्ही बघा 3 × 3 9 आहे आणि 3 × 3 9 आहे, 9 9 81, म्हणजे 3चा तुम्हाला 4 वेळा गुणाकार करायचा आहे. म्हणजे 81चं जे चौथं मूळ आहे, तर 81चे फोर्थ रूट, 81चं जर फोर्थ रूट आपण पाहिलं तर किती असेल हो, पुन्हाचा 4 वेळा गुणाकार केल्यानंतर 81 येतो. तर लक्षात ठेवा, 3चा 4 वेळा गुणाकार केल्यानंतर 81 येतो. आणि त्याच्यानंतर 25चं 1/2 आहे, म्हणजे 25चं स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट ऑफ 25. 25 कोणाचा 2 वेळा गुणाकार केल्यानंतर येतो, 5चा. 400चं स्क्वेअर रूट पाहिजे आपल्याला, अशी कोणती संख्या आहे, स्क्वेअर रूट म्हणल्यानंतर 2 वेळा गुणाकार करून बघा, तर अशी कोणती संख्या आहे की जिचा 2 वेळा गुणाकार केल्यानंतर 400 येतो, तर 400चं वर्गमूळ जे आहे ते किती आहे, 20 आहे. आता हे असंही सोडवता येईल किंवा याच्यामध्ये तुम्हाला असंही लिहिता येईल, पहा असंही लिहिता येईल. 27चा जो 1/3 आहे, तर तो तुम्ही कसा लिहू शकता, तर 3चा 3 वेळा गुणाकार आणि त्याची पॉवर परत 1/3, तर 3ला 3 ही पॉवर कॅन्सल होऊन उत्तर किती येणार आहे, 3 येणार आहे. तर माझ्या मते प्रत्येकाने 30 पर्यंतचं स्क्वेअर रूट आणि 30 पर्यंतचे स्क्वेअर रूट, क्यूब रूट हे पाठांतर जर आपण केले तर मग अशा उदाहरणामध्ये तुम्हाला अडचण येत नाही 100%. चौथे मूळ म्हणजे त्याचा 4 वेळा, अशी कोणती संख्या आहे की ज्याचा 4 वेळा गुणाकार केल्यानंतर 81 येतो, तर 3 आहे. ओके, तर या सगळ्या संख्येचं तुम्ही काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करून आपल्याला उत्तर काढायचं आहे. बघा, आता याच्यामध्ये आपण काय करूयात, इथं भाग घालूयात. आता याच्यामध्ये बघा इथं किती होऊ शकतं साधारणपणे, इथं 2 त्रिक 6 आहे आणि 2 10 20 आहे, तर 3 त्रिक 9 त्रिक 27 येईल वरती, 3 त्रिक 9 त्रिक 27 येईल आणि 5 10 किती येईल बघा, 50 येईल. तर याच्यामध्ये 27 भागिले 50 आहे, तर डायरेक्टली तुम्ही याच्यामध्ये 5ने भाग घालवा, 5 1 5 0, इथं बघा 5 5 25 26 27, 2 उरले, पॉईंट द्या, 2वर 0, 5 चोक 20, म्हणजे तुमचं उत्तर आले 5.4 भागिले 10. आणि एखाद्या संख्येच्या छेदस्थानी 10 असेल, एखाद्या संख्येच्या छेदस्थानी जर 10 असेल तर पॉईंट अजून एक घर माघारी यायचा, पाठीमागे यायचा, म्हणजे 0.54 मागं आलो आपण, 5च्या पाठीमागे यायचं, इथं पॉईंट आहे 5च्या पाठीमागे म्हणजे 0, तर 0.54 हा आपला करेक्ट ऑप्शन आहे. 0.54 ऑप्शन क्रमांक 3. कळतंय, स्क्वेअर रूट, क्यूब रूट जर आपले पाठांतर असतील तर माझ्या मते हे एकदम सिंपल आणि इझी क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात आलेला होता. नेक्स्ट बघा, आता एक प्रश्न असा आहे की एका वर्तुळामध्ये विशाल कंसाचे माप, विशाल कंस म्हणजे मेजर आर्क असतो, विशाल कंस म्हणजे मेजर आर्क आहे, आणि या मेजर आर्कचं जे माप आहे ते संबंधित लघु कंसाच्या म्हणजे मायनर आर्कच्या, तर तो मेजर आर्क जो आहे तो मायनर आर्कच्या दुपटीपेक्षा म्हणजे डबल 60 डिग्रीने जास्त आहे, म्हणजे 60 मोर दॅन 60ने जास्त आहे, तर त्या विशाल कंसाचे माप किती. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एका वर्तुळामध्ये, एका सर्कलमध्ये अशा प्रकारचे 2 कंस तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, मग आता याच्या सोल्युशन्समध्ये आपल्याला ते पहिल्यांदा कंडिशन लिहावं लागेल की मेजर आर्क कसा आहे. बघा, मेजर जो आर्क आहे विशाल कंस बरोबर मेजर आर्क इज इक्वल टू, तर हा मेजर आर्क आहे लघु कंसाची दुप्पट करायची आहे तुम्हाला, म्हणजे मायनर आर्कला, आलं का लक्षात, मायनर आर्कला म्हणजे या लघु कंसाची दुप्पट करायची आहे, डबल द मायनर आर्क, म्हणजे या मायनर आर्कला 2 ने गुणा,
डबल द मायनर आर्क आणि त्याच्यामध्ये 60 डिग्रीने जास्त आहे म्हणजे 60 मोर दॅन 60 डिग्रीने जास्त आहे म्हणून मायनर आर्कची डबल करा आणि त्याच्यामध्ये काय करा 60 डिग्री तुम्ही ॲड करा. ओके 2 मायनर आर्क प्लस 60 डिग्री. मग आता तुम्हाला काय विचारलेलं आहे तर त्या मेजर आर्कचं माप किती आहे, विशाल कंसाचं माप किती आहे असं त्यांनी तुम्हाला विचारलंय. आता एक गोष्ट लक्षात घ्या, एखादं जे सर्कल आहे तर एखाद्या सर्कलमध्ये समजा आपण इथून इथपर्यंतचा एक भाग घेतला की ज्याला मी ए आणि बी म्हणलं आणि इथं तुमचा मी पॉईंट घेतला एक्स आणि इथं घेतला समजा पॉईंट वाय. तर हा जो आहे कोण तुमचा जो पार्ट आहे ए पासून ते हा ए वाय बी, हा ए वाय बी जो आहे तो आहे तुमचा मेजर आर्क. काय आहे मेजर आर्क आहे. आणि हा जो आहे ए एक्स बी हा तुमचा आहे मायनर आर्क. तर एका सर्कलमध्ये मायनर आर्क आणि मेजर आर्क मिळून किती बनतात तर 360 डिग्री मेजर असतं. मेजर आर्क प्लस मायनर आर्क इज इक्वल टू किती 360 डिग्री. कारण की पूर्ण वर्तुळाचं माप एक जो सर्कल तयार झालेला आहे टोटल, त्या टोटल सर्कलमध्ये वर्तुळामध्ये एक आहे मेजर आर्क आणि एक आहे मायनर आर्क. त्याच्यामुळे त्या दोघांचे ॲडिशन किती होणार, सर्कलचं मेजरमेंट होणार. तर वर्तुळाचं माप किती असतं 360 असतं. मग याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे तर याच्यावरून तुम्हाला मायनर आर्कचं उत्तर काय काढायचं आहे बघा. मायनर आर्क बरोबर हा मायनर आर्क तुम्हाला काढायचा आहे. तर हा तिकडं न्या. तर 360 डिग्री मायनस मेजर आर्क असं एक रिलेशन तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल. ओके 360 डिग्री मायनस मेजर आर्क असं मिळून जाईल. मग आता मेजर आर्क बरोबर आता आपण काय करायचं देअरफॉर मेजर आर्क दॅट इज इक्वल टू बघा 2 इंटू ब्रॅकेट काय आहे मायनर आर्कचं उत्तर ठेवा इथं. मायनर आर्कचं काय मायनर आर्क बघा 360 डिग्री मायनस मेजर आर्क 360 डिग्री मायनस मेजर आर्क प्लस 60 डिग्री. ओके मग 2 इंटू 360 किती येणार बघा 720. ओके 360 गुणुले 2 720 येईल. मायनस हा 2 इंटू मेजर आर्क झाला 2 इंटू मेजर आर्क झाला प्लस 60 डिग्री ॲज इट इज आणि हा आहे तुमचा मेजर आर्क. ओके आता जर तुम्ही मेजर आर्कला एक्स जरी सपोज केला तरी सुद्धा चालतंय किंवा आपण तसं मानूया की सपोज दॅट मेजर आर्क काय आहे तुमचा एक्स आहे. तर एक्स इज इक्वल टू 720 मायनस 2 इंटू मेजर आर्क एक्स प्लस 60. 2x ला इकडे घ्या 2x पॉझिटिव्ह झाला x प्लस 2x दॅट इज इक्वल टू 720 प्लस 60 डिग्री किती येणार आहे 780 डिग्री येणार आहे. आणि 2 प्लस 1x इज द 3x. सो दॅट इज x इज इक्वल टू या 3 न इकडं डिवाइड करा 780 डिग्री डिवायडेड बाय 3. त्याच्यामध्ये आपण 3 याला काय करायचं आहे बघा डिवाइड करायचं आहे. 3 1 3 तर 3 दोन्ही 6 1 उरला 3 संग 18 0ला 0 म्हणजे x आला 260 डिग्री. मधूनच आपण मेजर आर्कला x म्हणलेला आहे त्याच्यामुळं x म्हणजे मेजर आर्क. तर ही मेजर आर्कचं माप येणार आहे तुमचं 260 डिग्री. तर 260 डिग्री असा ऑप्शन आपला आहे का बघून घ्या. तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. हे झाला तुमचा मेजर आर्क. म्हणजे तुमच्या लक्षात एक रिलेशन पाहिजे की दिलेली कंडिशन मेजर आर्क इज इक्वल टू डबल द मायनर म्हणजे 2 न गुणायचं मायनरला प्लस कितीने जास्त आहे मोर दॅन 60 डिग्री म्हणून प्लस 60 करायचं. आणि मेजर आणि मायनर आर्क मिळून किती बनत असते एक सर्कल बनतं आणि त्या टोटल सर्कलचं वर्तुळाचं जे माप आहे तर ते किती असणार आहे 360 डिग्री असणार आहे. आणि म्हणून मग ही जी कंडिशन आहे मायनर आर्कची 360 मायनस मेजर आपण आणून इथं याच्यामध्ये पुटअप केला. ओके ही कंडिशन फार महत्त्वाची आहे आणि ही कंडिशन इथं पुटअप केली आणि आपण मेजर आर्कला x पकडला
तर 2x इकडे घेतल्यानंतर x + 2x किती झाला 3x आणि 3 डिवाइड केले की किती आला 260 डिग्री. येते लक्षात. आणि तुम्हाला जर याच्यासोबत जर मायनर विचारला असतं तर तुम्ही सरळ सरळ 360 डिग्री मधनं मेजर आर्क मायनस करा, म्हणजे 360 डिग्री मायनस 260 डिग्री, तर 100 डिग्री इज द मेजरमेंट ऑफ द मायनर आर्क किंवा लघुकंस, असे तुम्हाला याच्यावरून त्याचं उत्तर काढता येऊ शकते. आलं लक्षात. नेक्स्ट आता बघा पुढील क्वेश्चन असा आहे की हा जो आहे तो एका चौरसाचा कर्ण दिलाय तुम्हाला. हा जो आहे तो या चौरसाचा काय आहे कर्ण आहे, म्हणजे डायगोनल ऑफ स्क्वेअर आहे. तो काय आहे डायगोनल ऑफ स्क्वेअर आहे. अत्यंत महत्त्वाचा चांगला प्रश्न आहे हा. चौरसाचा कर्ण डायगोनल ऑफ स्क्वेअर आहे 12 सेंटीमीटर. तर त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी काढा. आता लक्षात ठेवा हा क्वेश्चन इतका महत्त्वाचा आहे की याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं बघा, मी एक शॉर्टकट हिंट फॉर्म्युला तुम्हाला देणार आहे. शॉर्ट ट्रिक तुम्हाला मी या ठिकाणी इथं देणार आहे. तर ती ट्रिक लक्षात ठेवा तुम्ही. साइड ऑफ स्क्वेअर बरोबर आलं लक्षात, साइड ऑफ स्क्वेअर बरोबर 1/√2 इंटू डायगोनल. काय लक्षात ठेवा, साइड ऑफ स्क्वेअर कशी काढायची 1/√2 इंटू डायगोनल. बाकीचं काही करत बसू नका. चौरसाच्या बाबतीमध्ये साइड विचारलेली आहे. तर 1/√2 इंटू डायगोनल तुमचा 12 दिलेला आहे. तो 12 डिवायडेड बाय √2. तर आता हा ऑप्शन याच्यामध्ये आपल्या ऑप्शनमध्ये नाही आहे. आपला ऑप्शन आलेला आहे की 12/√2 12 भागिले वर्गमूळ 2. तर आता याचं काय करायचं रॅशनलायझेशन करायचं. काय करायचं रॅशनलायझेशन म्हणजे परिमेयकरण. छेदाचे काय करायचे परिमेयकरण करायचे. तर ते परिमेयकरण कसं करतात तर तुम्हाला दाखवतो. दॅट इज इक्वल टू 12/√2 उत्तर आलेलं आहे. तर मल्टिप्लाय करायचं. हाच भाग एकदा वर घ्यायचा आणि हाच भाग एकदा खाली घ्यायचा. याला म्हणायचं रॅशनलायझेशन. म्हणजे √2 जो आहे तो √2 एकदा वर पण घ्यायचा आणि एकदा खाली पण घ्यायचा. तर किती आलं उत्तर बघा 12 आणि नेहमी लक्षात ठेवा √2 नेहमी लक्षात ठेवायचं. √2चा आन्सर किती येतं √2 इंटू √2चं उत्तर येतं 2 किंवा 2 गुणिले 2 4 4चं वर्गमूळ 2 असं लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालते. म्हणजे याचं आणि याचं जे आन्सर आलेलं आहे ते 2 आलेलं आहे. आणि परत या 2 जर तुम्ही काय केलं डिव्हाइड केलं 6 × 12 बेसक्क 12 तर उत्तर आले तुमचं 6 वर्गमूळामध्ये 2. तर बाजू जी आहे ती तुमची आलेली आहे बघा 6 वर्गमूळामध्ये 2. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की हे वगैरे आन्सर आहे का, ते आन्सर येऊ शकत नाही. हे 12/√2 आहे हे तुम्ही नेहमी लक्षात घ्या. आणि याचं रॅशनलायझेशन करा. √2 हा नेहमी 2 असतो आणि 2 आपण 12ला डिव्हाइड केलं बेसक्क 12. तर 6/√2 पण हा ऑप्शन नाही आहे. तर मल्टिप्लाय आहे 6 × √2 इज द करेक्ट आन्सर. तर हाच फॉर्म्युला घेऊन आपण आणखी पुढच्या उदाहरणामध्ये बघा तसाच क्वेश्चन आलेला आहे. हा एक छानसा क्वेश्चन आहे की 4 व्हर्टायसेस ऑफ स्क्वेअर लाईज ऑन दी सर्कल. म्हणजे या चौरसाचे हे 4 बिंदू कुठं आहेत या सर्कलवरती आहेत. आणि तुम्हाला विचारले सेंटर ऑफ दी सर्कल ओ असेल, रेडियस 7 आहे. तर एरिया ऑफ दी शेडेड पोर्शन काय. आता एरिया ऑफ द शेडेड पोर्शन म्हणजे काय आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की हा पहिला एक सर्कल आहे मोठा आणि या सर्कलची रेडियस हा त्याचा सेंटर आहे पहा, हा त्याचा सेंटर आहे. आणि ही टोटल जो एरिया आहे हे रेडियस किती आहे बघा अगोदर 7 सेंटीमीटर आहे. म्हणजे कुठून सेंटर पासून ते या पॉइंट पर्यंत ही एक रेडियस आहे. तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मोठा कोण आहे सर्कल आहे आणि त्याच्या आतमध्ये स्क्वेअर आहे. तर वर्तुळ बाहेर आहे आणि चौरस त्याच्या आत आहे. तर लक्षात घ्या वर्तुळाचा एरिया क्षेत्रफळ हे मी नेहमी जास्त असेल कोणापेक्षा चौरसापेक्षा स्क्वेअरपेक्षा. का बरं कारण वर्तुळ बाहेर आहे आणि चौरस त्याच्या आतमध्ये आहे. त्याच्यामुळे नक्कीच त्या सर्कलचा एरिया हा जास्त असेल. आता सर्कलचा एरिया कसा काढायचा तर एरिया ऑफ सर्कलचा तुम्हाला फॉर्म्युला आहे बघा. एरिया ऑफ सर्कल आहे तुमचा πr². तर पायची किंमत आहे तुमची 22/7. रेडियस 7 आलेली आहे. तर 22/7 गुणुले 7चा वर्ग 49 7 7 49 आणि 22 7 154 लक्षात. म्हणजे ही झाला तुमचा सर्कलचा एरिया. आता या सर्कलच्या एरियामध्ये म्हणजे सर्कलचा एरिया म्हणजे कुठला बघा
हा टोटल एरिया जो आहे, हा टोटल एरिया कोणाचा झाला बघा, हा व्हाईटनं जो मी दाखवलेला आहे, हा टोटल व्हाईटचा जो एरिया आहे, हा व्हाईटचा एरिया आहे सर्कलचा, आणि तो किती आहे बघा, तर तो आहे 154. आता त्यांनी त्याच्यामध्ये काय केलंय बरं का, तर इथे एक पॉईंट घेतलेला आहे तुमचा, इथे एक पॉईंट घेतलाय, इथे एक पॉईंट आहे आणि इथे एक पॉईंट आहे, आणि त्याच्यामधून तुम्हाला त्यांनी काय केलेलं आहे बघा, तर हा एक चौरस त्याच्यामध्ये ड्रॉ केलेला आहे. मग आता चौरसाचा एरिया म्हणजे आपल्याला शेडेड रिजन जर काढायचा असेल तर चौरसाचा एरिया कुठला आहे, फक्त हे बघा हा मधला आहे. चौरसाच्या आतला एरिया जो आहे, हा जो आहे तो फक्त चौरसाचा आहे. आता शेडेड कुठला राहिला, तर शेडेड राहिला चौरस सोडून बाहेरचा आहे बघा, हा जो पांढरट भाग आहे, हा फक्त पांढरट भाग तुम्हाला सोडवायचा आहे. हा जो मधला भाग आहे तो पिवळसर भाग हा कोणाचा आहे, तर त्या चौरसाचा आहे. येते लक्षात. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, तर टोटल एरियामधून ह्या चौरसाचा एरिया तुम्हाला काय करायचा आहे, मायनस करायचा आहे. आता चौरसाचा एरिया सर कसा काढायचा, त्याचा काय इथं या ठिकाणी रिलेशन तयार होतंय का, हे जर तुम्ही बघितलं, कोणाचं आपल्याला रिलेशन तयार करायचं, आता एरिया ऑफ स्क्वेअरचं रिलेशन तयार करायचं आहे. म्हणजे इथं तुमचा चौरसाचा एरिया तुम्हाला काढता येतोय का हे तुम्हाला पाहायचं आहे. आता हा सर्कल आहे, हा 154 आला आहे ॲक्च्युली. आता तुम्हाला फक्त या चौरसाचा एरिया काढायचा आहे, हा जो आतला एरिया आहे तो हा आतला एरिया काढायचा आहे. मग याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे, तुम्हाला हा जो आहे तो हा सेंटर दिला आहे बघा, इथं हा तो आहे तो सेंटर आहे. तर आपण जर पाहिलं तर या सेंटरपासून हो का कॉर्नर आहे, हा या सेंटरपासून हे कॉर्नर म्हणजे तुम्ही काय घेऊ शकता, रेडियस 7 आली. परत या कॉर्नरपासून या सेंटरपर्यंत ही पण रेडियस झाली, ही पण रेडियस झाली 7 झाली. परंतु ही 7 आणि 7 14 हा तुमचा कोण होऊ शकतो, डायगोनल होऊ शकतो ना. म्हणजे त्या चौरसाचा डायगोनल किती होऊ शकतो, ही रेडियस 7 आणि 7, तर या ठिकाणी डायगोनल किती झाला बघा, 14 सेंटीमीटर झाला. आता या डायगोनलवरून तुम्ही आता ज्या फॉर्म्युल्यानुसार ही साईड काढू शकता, चौरसाची बाजू काढू शकता. मग मी काय केलं की साईड इज इक्वल टू काय फॉर्म्युला वापरायचा बघा, आता जस्टच मी शिकवला होता, साईड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 1/√2 इंटू डायगोनल. मग मी काय करेन, साईड इज इक्वल टू 1/√2 इंटू काय करेन मी, डायगोनल असं लिहीन. आणि चौरसाची बाजू किती येणार, तर 1/√2 इंटू, तर हा बघा हा जो आहे तो 14 कसा आला, अजून एकदा मी सांगतो. हा सेंटर टू ही रेडियस ही 7 आली, आणि ही सेंटर टू ही रेडियस 7 आली, म्हणजे 7 अधिक 7 हा डायगोनल किती झाला, 14. म्हणजे हे झालं उत्तर तुमचं 14. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 14 भागिले वर्गमूळ 2 याचं रॅशनलायझेशन करायचं. वर्गमूळ 2 वर्गमूळ 2 आता सारखं जे इथं मी केलं बघा, इथं वर्गमूळ 2 वर्गमूळ 2 वर खाली घेतलेला आहे. तर किती आलं मग हे, इथं 14 वर्गमूळामध्ये 2 भागिले वर्गमूळ 2 वर्गमूळ 2 किती आलं तुमचं उत्तर 2, आणि हे येईल तुमचं 2×7 = 14, म्हणजे 7 वर्गमूळामध्ये 2 येईल उत्तर. याचं उत्तर किती येईल, 7 वर्गमूळामध्ये 2 येईल. आलं लक्षात. आता 7 वर्गमूळ 2 हा चौरसाची साईड झाली, काय झाली, त्या चौरसाची बाजू झाली. तर एरिया काय असतो बघा, एरिया ऑफ स्क्वेअर काय असतो, तर एरिया ऑफ स्क्वेअर काय असतो, साईड इंटू साईड. एरिया ऑफ स्क्वेअर काय असतो, साईड इंटू साईड. तर साईड आली 7√2 आणि ही साईड आली 7√2. तर ही किती झाला, 7 7 49, 7 7 49. आणि हा वर्गमूळ 2 वर्गमूळ 2चं उत्तर किती आलं बघा, √2 2 2 4 4 चं वर्गमूळ 2 करा. तर 92 18 हातचा आला 1 2 4 8 आणि 1 9 98 स्क्वेअर सेंटीमीटर हे एवढा आला. आता तुम्हाला विचारलाय शेडेड. शेडेड म्हणजे काय, टोटल एरियामधून चौरसाचा एरिया मायनस करा. म्हणजे शेडेड म्हणजे रेखांकित केलेला. तर शेडेड एरिया कोणाचा असणार आहे बघा, एरिया ऑफ सर्कल म्हणून, एरिया ऑफ सर्कल मधून मायनस तुम्ही काय करा, एरिया ऑफ स्क्वेअर करा. एरिया ऑफ काय करा, स्क्वेअर करा. तर सर्कलचा एरिया आला 154 मायनस तुमच्या चौरसाचा एरिया आलेला आहे 98. तर बरोबर 154 मधून जर 98 तुम्ही मायनस केला, 154 मधनं 98 मायनस करा. 14 8 गेले 6 हातचा दिला, 15तनं 10 गेले 5 हातचा दिला 0, म्हणजे 56 आला आन्सर. तर 56 जे स्क्वेअर सेंटीमीटर आहे, 56 हा जो ऑप्शन आहे तुमचा 56 स्क्वेअर सेंटीमीटर, ऑप्शन क्रमांक 3 हा
करेक्ट आहे. आता तुम्हाला याच्याच मध्ये मी तुम्हाला आणखी एक दुसरी मेथड काय सांगतो बघा. मेथड 2 काय सांगतोय लक्ष द्या. मेथड 2 काय सांगतोय इकडे लक्ष द्या. बघा मेथड 2 मध्ये तुम्ही एरिया ऑफ सर्कल असाच काढा. एरिया ऑफ जो सर्कल आहे तो ॲज इट इज काढा. एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर नुसार रेडियस किती घ्यायची 7 घ्यायची. 22/7 गुणुले 7चा वर्ग 49 आला. 22/7 49 7 7 49 154 ही झाला सर्कल. परंतु आता इथं एक महत्त्वाची मी तुम्हाला हिंट काय देतोय बघा. हिंट मी इथं काय देत आहे लक्षात ठेवा. स्क्वेअर इज ऑल्सो रोम्बस. स्क्वेअर इज कॉल्ड ऑल्सो रोम्बस. स्क्वेअर हा नेहमी रोम्बस सुद्धा असतो. आणि मग एरिया ऑफ स्क्वेअरला इथं एरिया ऑफ स्क्वेअरला फक्त याच उदाहरणामध्ये तर मी 1/2 इंटू d1 इंटू d2 म्हणजे 2 कर्णांचा गुणाकार हे सूत्र मी रोम्बसचं वापरू शकतो. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे तो कुणाचा आहे तर एरिया ऑफ रोम्बस काय आहे बघा. एरिया ऑफ रोम्बस आहे 1/2 इंटू d1/d2. तर आता हेतला कर्ण किती आलाय बघा 7 आणि 7 14 आलाय. तर इकडे हे किती होणार आहे बघा बरं. हा दुसरा जो कर्ण आहे तो सुद्धा किती होणार आहे. ही रेडियस 7 आहे. ही रेडियस 7 आहे. मग 7 आणि 7 किती होणार आहे 14. म्हणजे दोन्ही डायगोनल हे इक्वलच असतात स्क्वेअरचे. तर मग मला सांगा इथं जर तुम्ही केलं 1/2 गुणुले 14 गुणुले 14 तर हे होईल बे 7 14 7 गुणुले 14 14 7 98. तर हे एक सिंपल ट्रिक तुमच्या लक्षात आली पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला माहीत पाहिजे की स्क्वेअर इज ऑल्सो अ रोम्बस आणि रोम्बसचा एरिया जो असेल तोच इथं स्क्वेअरला असेल. फक्त या उदाहरणामध्ये का असं होईल कारण की इथं तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला डायगोनल काढता येईल. अर्धा 7 आणि 7 14. मग तुम्हाला ही साईड वगैरे काढण्याची गरज भासणार नाही. म्हणजे साईड न काढता डायरेक्ट तुम्ही डायगोनल वापरा आणि मग तुम्ही शेडेड रिजन नेहमीच्या मागाच्या पद्धतीनं शेडेड रिजन जो आहे तो तुमचा 154 मधून 98 वजा केले की किती येणार आहे 56 येणार आहे. फक्त ही गोष्ट लक्षात घ्या की स्क्वेअरलाच आपण रोम्बस म्हणू शकतो आणि रोम्बसच्या एरियाचा फॉर्म्युला मी इथं स्क्वेअरला देऊ शकतो. त्याच्यामुळं साईड काढून एरिया काढण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही स्क्वेअरचा एरिया काढू शकता. म्हणजे जे हुशार विद्यार्थी आहेत ते हुशार विद्यार्थी काय करतात बघा. त्यांना माहीत असतं की स्क्वेअर हा रोम्बस आहे. मग ते रोम्बसचं डायगोनलचं सूत्र डायरेक्ट वापरतात. इथं दोन्ही डायगोनल सेमच असतील कारण स्क्वेअरचे डायगोनल इक्वल असतात. त्याच्यामुळे पहिला डायगोनल 14 होईल. दुसरा डायगोनल 14 2 14 14 7 98. आणि इथं 98 यायला किती वेळ लागला बघा. अगोदर तुम्हाला साईड काढावं लागली आणि नंतर तुम्हाला साईड इंटू साईड करून मग तुम्हाला 98 उत्तर आणावं लागलं. अगदी कमीत कमी वेळेमध्ये जर तुम्हाला यावं असं वाटत असेल तर तुमच्याकडे पाठ पाहिजे सूत्र. स्क्वेअर इज कॉल्ड ॲज अ रोम्बस आणि रोम्बसचा एरिया असतो 1/2 इंटू d1 d2. तर हा फॉर्म्युला मी कोणासाठी यूज केलेला आहे स्क्वेअरसाठी यूज केलेला आहे. अशाच अनेक प्रश्नांच्या तयारीसाठी तुम्ही दृष्टी ऑनलाईन क्लासेसच्या आपल्या या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथून येणाऱ्या परीक्षेपर्यंत येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये. तुम्हाला याच्यासाठी कुठेही 1 रुपया भरावा लागणार नाही. फ्री ऑफ कॉस्टमध्ये असे अनेक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला शिकायला मिळतील. ओके चला तर मग आत्ता लगेच आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत या ठिकाणी आपल्या चॅनलची जी लिंक आहे ती लिंक काय करा शेअर करा. ओके थँक्यू.